नमस्कार भक्तांनो, तुम्हा सगळ्यांना जय बाळूमामा। तर आज आहे सोमवार आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपल्याला बाळूमामांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे। आदमापूरहून आणलेली आपली बाळूमामाची मूर्ती, त्या मूर्तीची आपल्याला आज स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे। तर कशा प्रकारे स्थापना करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत पहा, हीच तुम्हाला विनंती आहे। म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही सुद्धा बाळूमामांची मूर्ती किंवा बाळूमामांचा फोटो तुमच्या घरामध्ये आणला तर तुम्हाला सुद्धा नक्कीच समजेल की बाळूमामांच्या फोटोची किंवा मूर्तीची स्थापना कशी करायची। तर हे बघा, आजची देवपूजा अजून काही झालेलीच नाही, कारण आता मी अगोदर देवपूजा करून घेणार आहे आणि त्यानंतर मी, कारण माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे असं काहीच नाही, तरीसुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवण्याचा माझा हा उद्देश आहे। त्यामुळे मी म्हणजे शक्य जमेल तेवढं मी तुम्हाला एडिट करून मी तुम्हाला सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यासाठी मी अगोदर आजची देवपूजा आटोपून घेते आणि त्यानंतर आपण मामांचा अभिषेक करून त्यांची आपण स्थापना करणार आहोत। चला तर मग अगोदर देवपूजा करते आणि नंतर तुम्हाला भेटते। तर बघा, अशा प्रकारे मी देवपूजा करत आहे आणि देवपूजा सर्व प्रकारे अशी झालेली आहे। मामांचा गंध आहे, वरती अष्टगंध म्हणजे चंदनाचा टिळा आणि खाली बुक्का लावायचा, अशा प्रकारे मामांचा गंध आहे। त्यानंतर फुले अर्पण करायचे आहेत। फुले अर्पण करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण विकत फुले आणत असतो तेव्हा ते फूल स्वच्छ अशा प्रकारे धुवून घ्यायचं आहे। मी अशा प्रकारे सर्व देवांना फुले अर्पण करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते मी आपली झालेली पूजा। तर हे बघा, अशा प्रकारची आपली पूजा झालेली आहे। फक्त दररोजची नियमितची पूजाच झालेली आहे। हे आपल्याला मामांची स्थापना करण्यासाठी हे मी फुलाचं आसन बनवलेलं आहे। तर इथे आपल्याला मामांची मूर्ती बसवायची आहे आणि अशा प्रकारे पूजा आपली झालेली आहे। तर चला आपण अभिषेकाला सुरुवात करूया। तर बघा, अभिषेक करतानाचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि त्यासाठी बाळूमामांचा अभिषेक कसा करायचा हे मी तुम्हाला नीट समजून सांगणार आहे। चला तर मग आपण अभिषेक करूया। तर भक्तांनो, बाळूमामांचा अभिषेक करतानाचाच हा आपला पहिला व्हिडिओ आहे। बाळूमामांचा अभिषेक करत असताना कधीही तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं एक ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये शुद्ध जल घ्या, शुद्ध पाणी तुम्हाला घ्यायचं आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगांची तुम्ही फुले घेऊ शकता। माझ्याकडे एकाच रंगाची फुले होती, त्यामुळे ही एकाच रंगाची मी फुले घेतली आहेत। परंतु तुमच्याकडे वेगवेगळ्या रंगांची फुले असतील तर अशा प्रकारे तुम्हाला फुले घ्यायची आहेत। त्यानंतर बाळूमामांची मूर्ती तुम्हाला त्या पाण्यामध्ये अशा प्रकारे ठेवायची आहे। त्यानंतर बाळूमामांच्या मूर्तीचा जलाने अभिषेक करायचा आहे, म्हणजे जलाभिषेक करायचा आहे। माझ्याकडे छोटासा तांब्या आहे, त्या तांब्याने मी 1 तांब्या पाणी अर्पण केलेलं आहे। बघा, जेव्हा तुम्ही कधी मामांची मूर्ती तुमच्या घरी आणता त्यावेळेस त्या मूर्तीची स्थापना कशी करायची, कोणते नियम पाळायचे हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। त्यानंतर मी मामांचा अभिषेक केला आहे दुधाने। बघा, तापवलेलं दूध आपल्याला घ्यायचं नाही। आपण जे काही विकत दूध आणतो, जे डेअरीवरून आपण दूध आणतो, ते कच्च्या दुधाने आपल्याला बाळूमामांचा अभिषेक करायचा आहे। हा नियम तुम्हाला पाळायचा आहे, हे लक्षात घ्या। त्याचबरोबर आपण बाळूमामांचा अभिषेक केलेलं हे जे काही तीर्थ आहे, जे पाणी आहे, याचं काय करायचं हे तुम्हाला मी शेवटला सांगणार आहे। तर बघा, आता आपण बाळूमामांवर दही अर्पण केलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दह्याने अभिषेक करून त्यानंतर आपल्याला 2 वेळा शुद्ध जल म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आहे मध। पाण्याच्या नंतर आहे मध। मधाने एकदम मामांना स्वच्छ पूर्ण अंगाला ते मध लावून त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मामांना साखरेचा अभिषेक करून त्यानंतर पुन्हा शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर बघा, मी अशा प्रकारे मामांची मूर्ती कोरडी करून घेतलेली आहे आणि जेव्हा आपण मूर्ती घेतो त्यावेळेस आपल्या उजव्या मांडीवर मूर्ती घ्यायची आहे आणि अशा प्रकारे गंध लावायचा आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये मूर्ती खूप छोटी दिसत असेल, परंतु मूर्ती खूप मोठी आहे। बघा, मामांसाठी अशा प्रकारे हार आणलेला आहे, तो हारसुद्धा मी मामांना अर्पण केलेला आहे आणि मामांसाठी मी फुलाचं आसन तयार केलेलं आहे। भक्तांनो, जेव्हा तुम्ही ताटातून आपण जी मूर्ती आहे ती कोरडी करून त्या मूर्तीची पंचोपचार पूजा झाल्यानंतर ती मूर्ती उचलत असताना
मामांना परवानगी मागायची. म्हणजेच नेमकं काय करायचं तर मामांना सांगायचं की मामा तुमचा अभिषेक झाला आहे आणि आता मी तुमची मूर्ती योग्य स्थानावर बसवण्यासाठी उचलत आहे, मला परवानगी द्या, असं म्हणून बाळूमामांची मूर्ती उचलायची आणि त्यानंतर या तयार केलेल्या फुलाच्या आसनावर हे अशा प्रकारे मूर्ती बसवायची आणि त्यानंतर धूप दीप मामांना दाखवायचा आहे आणि अशा प्रकारे मामांची पूजा करायची आहे. त्यानंतर सर्वात शेवटी मी अशा प्रकारे भंडारा उधळला आहे. तर अशा प्रकारे मामांच्या नामाचं चांगभलं झालं असताना मग मी मामांना एक तांब्या भरून पाणी ठेवलं आहे. अशा प्रकारे तांब्या ठेवायचा आणि त्यानंतर मी मामांना नैवेद्य दाखवला आहे. त्याचबरोबर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा मी नैवेद्य दाखवला आहे. आणि अशा प्रकारे बाळूमामांची आज देवघरामध्ये मी स्थापना केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला प्रसाद सोडायचा होता. म्हणजेच आपण जो काही आदमापूरवरून प्रसाद आणलेला आहे तो आपल्याला सोडायचा होता. म्हणून अगोदर आपण मामांची आपल्या देवघरामध्ये स्थापना केली आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे हा प्रसाद काढून घेतला. तर हा प्रसाद आपण अगोदर आपल्या बाळूमामांना ठेवून सर्व देवांना नमस्कार करून आपल्या सेवेचा स्वीकार करा असं सांगून मग आपल्याला शेवटी अशा प्रकारे मामांची आरती करायची असते. आणि आरती झाल्यानंतर आपण बाळूमामांना मुजरा करायचा असतो. कारण बाळूमामा हे ब्रह्मांडाचे मालक आहेत, चालक आहेत, कर्ता आणि करविता आहेत. त्यामुळे मामांना हात जोडणे म्हणजेच उद्धटपणाचे लक्षण आहे. त्यासाठी आपल्याला गुडघे टेकवून दोन्ही हात पाठीवर घेऊन नाक घासून अशा प्रकारे बाळूमामांना मुजरा करायचा असतो.